जसं की आपल्याला माहिती आहे आजच्या या युगामध्ये किंवा आजच्या या काळामध्ये बाजारपेठेमध्ये तीव्र स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये जर एखाद्या व्यवस्थापकाला टिकून राहायचं असेल, अशा वेळेस त्याला अनेक कार्य करावे लागतात. त्याच अनेक कार्यांपैकी एक कार्य त्याला करावं लागणार आहे विपणन. विपणन हा बाजारपेठेच्या किंवा ग्राहकांच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाचा कार्य आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विपणनाबद्दलच जाणून घेणार आहोत. आपण आपला 8वा चॅप्टर स्टार्ट करतोय विपणन, जो की हा चॅप्टर 15 ते 20 मार्क्ससाठी असणार आहे. मी रुद्राणी OCMच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता व्यवस्थापकाला विपणन हे कार्य करावं लागतं. मग एक्झॅक्टली विपणन म्हणजेच काय? तर फिलिप कोटलर यांच्या मते विपणन ही अशी सामाजिक प्रक्रिया आहे जिच्या माध्यमातून वस्तू आणि महत्त्वाच्या गरजेच्या सेवेच्या सेवेच्या सहज विनिमयातून व्यक्ती आणि समूह हव्या असलेल्या गोष्टी मिळवतात. त्याला विपणन असे म्हणतात. ही डेफिनेशन तुम्ही पाठ करू शकता आणि ज्यांचं मार्केटिंग आहे त्यांना इझी डेफिनेशन नक्की त्यांच्याकडे असेल. आता विपणन समजलं. मग विपणी म्हणजेच काय? विपणन म्हणजे मार्केट. ठीक आहे. सॉरी, विपणन म्हणजे मार्केटिंग. ठीक आहे. विपणन म्हणजेच काय? मार्केटिंग. विपणी म्हणजे मार्केट. विपणी म्हणजे मार्केट, बाजारपेठ. आता विपणी म्हणजेच काय? वस्तू व सेवांची खरेदी विक्री ज्या ठिकाणी होते, ज्या जागेवर होते त्याला विपणी असे म्हणतात. ठीक आहे. हा सुद्धा एक मीनिंग होतो. आणखीन वस्तू व सेवेसाठी असलेली एकूण मागणी म्हणजेच विपणी होय. आणखीन त्या व्यतिरिक्त खूप सारे डेफिनेशन तुमच्या बुकमध्ये छोटे छोटे विपणीबद्दल दिलेले आहेत. सो ते डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विपणी संज्ञेबद्दल जाणून घेणार आहोत. डायरेक्टली आपण विपणी संज्ञा बघणार आहोत. विपणन क्लिअर आहे? विपणी क्लिअर आहे? आता चेक करा. विपणी संज्ञा, एकूण काही विपणी संज्ञा तुम्हाला दिलेल्या आहेत, ते तुम्हाला पाठ करायचे, त्याचा अभ्यास करायचा आहे. सो फर्स्ट विपणी संज्ञा तुम्ही चेक करू शकता. स्थान विपणी संज्ञा. विपणी संज्ञा म्हणजेच काय? विपणी म्हणजेच काय? ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते किंवा वस्तूला मागणी येते त्या ठिकाणाला विपणी असे म्हणतात. मार्केट, बाजारपेठ असं म्हणतात. मग याचे काही प्रकार आहेत विपणी संज्ञेत, ते चेक करा. पहिली जी आहे स्थान विपणी संज्ञा. स्थान विपणी संज्ञेमध्ये स्थान, जागेला महत्व देण्यात आलेलं आहे. जागा, बाजारपेठ, स्थान याला महत्व देण्यात आलेलं आहे. चेक करा. इथे चेक करा. सर्वसामान्यपणे विपणी ही संज्ञा ज्या ठिकाणी ग्राहक व विक्रेते वस्तू व सेवांची पैशाच्या किंवा पैशाच्या मूल्याच्या मोबदल्यात चालणाऱ्या देवाणघेवाणीशी संबंधित आहे. आता एखादी वस्तू जर आपल्याला खरेदी करायची असेल तर आधी तो वस्तू आपण चूज करतो. ती व्यक्ती कधी वस्तू आपल्याला देते, ज्यावेळेस आपण त्या वस्तूच्या मोबदल्यात एकतर पैसे देत असतो किंवा बार्टर सिस्टम, वस्तूच्या बदल्यात वस्तू देत असतो, त्यावेळेस ती वस्तू आपल्याकडे येत असते. ठीक आहे. वस्तूच्या देवाणघेवाणीशी संबंधित ज्या ठिकाणी देवाणघेवाण व्हायली त्याला स्थान विपणी संज्ञा असे म्हणतात. ही एक अशी जागा, मी म्हटले ना जागा ऑलरेडी या ठिकाणी लिहिलेलं आहे. इथे पण जागेबद्दलच बोललं जातं. ही एक अशी जागा आहे जेथे ग्राहक, विक्रेते व मध्यस्थ एकत्र येतात आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण करतात. वस्तू विक्रेता आपल्याला विकत असतो, आपण त्या वस्तूच्या बदल्यात मोबदला देत असतो. सॉरी, जुन्या काळात विपणीची व्याख्या करताना ठिकाणाला फार महत्व देण्यात आलेलं आहे. जागेला, ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते त्या जागेला महत्व देण्यात आलेलं आहे. परंतु माहिती तंत्रज्ञान युगात विपणी ही संज्ञा जागेबाबत फार व्यापक अर्थाने वापरली जाते. व्यापक अर्थाने म्हणजेच काय? जसं कोविडचं 2020 मध्ये कोरोना आलं होतं, त्यापासनं जी विपणी, मार्केट हा वर्ड आहे ती खूप व्यापक अर्थाने वापरली जाते म्हणत आहे. म्हणजेच काय? जेव्हापासनं कोरोना आला सगळ्या गोष्टी ऑनलाईन होऊ लागल्या. शॉपिंग असू दे, साधा भाजीपाला सुद्धा आपण बिग बाजार मधलं ऑनलाईन वगैरे जे काही ग्रोसरी वगैरे महिन्याला आपण भरतो ते टोटल आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरनं खरेदी करताय. मग जागेचा संबंध त्या ठिकाणी येते काय? तुम्ही घरी बसल्या ठिकाणी मागवताय सगळ्या गोष्टी. म्हणून जसं
माहिती तंत्रज्ञान वेगाने वाढत चाललेलं आहे. मोबाईल, लॅपटॉप याचे यूज जे आहेत ते ग्राहकांना समजायलेत, म्हणून स्थान विपणी संज्ञा हे कुठे ना कुठे व्यापक अर्थाने वापरली जाते. जागा मार्केटमध्ये प्रत्यक्षात जायची गरज नाही. घरी बसल्या ठिकाणी कोणतीही वस्तू आपण परचेस करू शकतो. स्थान विपणी संज्ञामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, यामध्ये जागेला महत्व देण्यात आलेलं आहे. बस, दुसरं तिसरं काहीच नाही. सेकंड चेक करू शकता, वस्तू विपणी संज्ञा. सेकंड कोणता आहे? वस्तू विपणी संज्ञा. वस्तू विपणी संज्ञेमध्ये काय सांगितलंय? वस्तू या विपणी संज्ञेमध्ये वस्तू व सेवांच्या खरेदी आणि विक्रीवर विशेष भर देण्यात आलेला आहे. जसं स्थान विपणीमध्ये जागा, स्थानाला महत्व, ठिकाणाला महत्व दिले, वस्तू विपणी संज्ञामध्ये वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीला महत्व दिलं. संपलं. बस, एवढंच लक्षात ठेवायचं. या संज्ञेनुसार वस्तू व सेवांच्या खरेदी आणि विक्री प्रक्रियेला महत्व असून देवाणघेवाणीच्या जागेला नाही. कारण देवाणघेवाणीच्या जागेला स्थान विपणी संज्ञेमध्ये महत्व आहे. या वस्तू विपणी संज्ञेमध्ये फक्त वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीला, ना की जागेला. ठीक आहे, खरेदी विक्री लक्षात घ्यायचंय. या प्रक्रियेमध्ये ग्राहक विक्रेते यांच्या बरोबर त्यांच्यामध्ये होणाऱ्या वस्तूच्या देवाणघेवाणीला फार महत्व देण्यात आले. वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते. देवाणघेवाण लक्षात ठेवू नका, कन्फ्युज व्हाल, कारण पुढे देवाणघेवाण विपणी संज्ञा आपल्याला पाहिजे. वस्तूची खरेदी विक्री वस्तूशी संबंधित आहे. ओके, सेकंड चेक करा, सॉरी थर्ड चेक करा. आता खूप इझी आहेत, काही अवघड याच्यामध्ये जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये. चेक करा, वस्तू व सेवांची खरेदीदार आणि विक्रेते जी देवाणघेवाण करतात ती मुक्त संमती कोणाच्या प्रेशर मध्ये न येता दोघांच्या मुक्त संमतीने व परस्पर विश्वासावर चालते, यावरच देवाणघेवाण या विपणी संज्ञेमध्ये भर दिला आहे. एखादी वस्तूची खरेदी विक्री करायची असेल तर देवाणघेवाण त्या ठिकाणी होते, विनिमय त्या ठिकाणी होते. बर, ती देवाणघेवाण करते वेळी त्या विक्रेत्याचा किंवा इतर कोणाचा दबाव त्या ग्राहकावर नसावा, किंवा त्या विक्रेत्यावर कुणाचाही दबाव त्या ठिकाणी नसावा. दोघही मुक्त संमती. विकणारा पण एकदम फ्री माइंडेड असला पाहिजे. मुक्त संमती म्हणजे मला ही वस्तू विकायची आहे हे त्याचं पॉइंट ऑफ व्ह्यू असलं पाहिजे, आणि ग्राहक मला पाहिजे ते वस्तू मी खरेदी करू शकतो या पॉइंट ऑफ व्ह्यू ने तो वस्तूची खरेदी करू शकतो. दोघांची सहमती असावी लागते आणि परस्पर विश्वास, ट्रस्ट असणं दोघांमध्ये गरजेचं असतं. ठीक आहे, विक्रेता म्हणतोय तो जी वस्तू आहे 40 रुपयाला, ग्राहक म्हणतो 30 रुपयाला, तुम्ही खोटं बोलताय या टाईपचं असेल तर त्या ठिकाणी परस्पर विश्वास असणार नाही. ठीक आहे, दोघही, विक्रेत्याने पण चांगली प्राइस सांगितली, ग्राहकांना ती प्राइस पटली तर त्या ठिकाणी परस्पर विश्वास असतं. ओके, विनिमयामध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक, ग्राहकांची फसवणूक करून किंवा विपर्यास किंवा दबाव, विपर्यास म्हणजे चुकीचा वापर, ठीक आहे, फसवणूक वगैरे करून जर ग्राहकांना ती वस्तू विकायची असेल तर ते देवाणघेवाण विपणी संज्ञेमध्ये येत नाही. ठीक आहे, अयोग्य प्रभाव नसतो. देवाणघेवाण ही खरेदीदार व विक्रेते यांच्यामध्ये स्व इच्छेने चालते. स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या मुक्त संमतीने ते देवाणघेवाण करत असतात. वस्तू व सेवांची खरेदी विक्री करत असतात. समजलं? स्थान विपणी संज्ञा, जागेचं महत्व आहे. वस्तू विपणी संज्ञेमध्ये वस्तू व सेवांच्या खरेदी विक्री किंवा वस्तूशी संबंधित आहे, वस्तूला महत्व देण्यात आलेलं आहे किंवा सेवेला महत्व देण्यात आले. देवाणघेवाण विपणी संज्ञामध्ये देवाणघेवाणीला, तसेच जी देवाणघेवाण होते त्यामध्ये मुक्त सहमतीने आणि परस्पर विश्वासाने झाली पाहिजे, ना कोणाला फसवणूक वगैरे करून देवाणघेवाण विपणी संज्ञा होत नाही. फोर्थ वन आहे क्षेत्र विपणी संज्ञा. फोर्थ वन काय आहे? क्षेत्र विपणी संज्ञा. देवाणघेवाण या संज्ञेशी निगडीत, ठीक आहे, देवाणघेवाण या संज्ञेशी निगडीत क्षेत्र ही विपणी संज्ञा आहे. देवाणघेवाण संज्ञेशी संबंधित आहे. बघा, ही संज्ञा खरेदीदार व विक्रेते यांना खरेदी व विक्री केल्या जाणाऱ्या वस्तूंची किंमत निश्चित करण्यासाठी मुक्त सहकार्य करते. ठीक आहे, क्षेत्र विपणी संज्ञा म्हणजेच काय? आज या मार्केटमध्ये या वस्तूची प्राइस 10 रुपये असेल तर दुसऱ्या मार्केटमध्ये त्या वस्तूची प्राइस कदाचित 50 रुपये असू शकते. त्या ठिकाणी डिमांड जास्त असेल त्या वस्तूला, म्हणजेच क्षेत्र विपणी संज्ञेमध्ये किंमत निश्चिती येतं. बघा पुढे काय सांगितले? खरेदीदार व विक्रेते यांनी
निश्चित केलेली किंमत फक्त विशिष्ट भागापुरतीच लागू पडते. आपण बऱ्याचदा बघितलो, ठीक आहे. आता समजा मी ज्या ठिकाणी राहतो, मी देगलूरमध्ये राहते, सो मी तिथलं एक्झाम्पल सांगते. देगलूरला आठवडी बाजार जो सॅटर्डेला शनिवारी असतो, त्या बाजारपेठेमध्ये जर टमाटा असेल, ठीक आहे, एखादा भाजीपाला घेऊ शकता, त्या भाजीपाल्याची किंमत 1 किलो 50 रुपये असेल, तर तेच टमाटा दुसऱ्या बाजारपेठेमध्ये, दुसऱ्या शहरातल्या बाजारपेठेमध्ये 1 किलो टमाटा कदाचित 70 रुपये 60 रुपये पण जाऊ शकतं. समजायले? ठीक आहे. तर जी किंमत ठरवण्यात येते ते विशिष्ट भागापुरती मर्यादित असते. विक्रेते आणि ग्राहक दोघं किंमत ठरवत असतात. ओके. या संज्ञेनुसार खरेदीदार व विक्रेते यांनी समोरासमोर आले पाहिजे असे अपेक्षित नसते. समोरासमोर आले असे अपेक्षित नसते म्हणजेच की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा दुसऱ्या ठिकाणाहून पुण्याच्या बुक सेंटर मधून आपण एखादी जर पुस्तक मागवायची असेल, आपल्याला कॉल वरती करून विक्रेता जर पुस्तकची प्राइस 100 रुपये म्हणला तर ग्राहक त्या ठिकाणी बार्गेनिंग करू शकतो. नाही तुम्ही पुस्तकची प्राइस जास्त म्हणाला, मी तुम्हाला 80 रुपये देतो, नाही मला परवडणार 80 रुपये, 80 रुपये तुमचे नको माझे नको 85 घ्या, विषय संपला. ठीक आहे. या ठिकाणी किंमत निश्चित व्हायली. किंमत निश्चित करताना खरेदीदार व विक्रेते आधुनिक दळणवळणाच्या माध्यमाची मदत घेऊ शकतात. आधुनिक दळणवळण माध्यम म्हणजे जे काही आता टीव्ही, मोबाईल वगैरे, दूरदर्शन, भ्रमणध्वनी, मोबाईल, टीव्ही, ज्या संगणक आहे, लॅपटॉप आहे, या सर्व आधुनिक दळणवळणाची साधने आहेत आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण करत असतात. इलेक्ट्रॉनिक सामान आपण परचेस करत असतो, वस्तू व सेवांची देवाणघेवाण करत असतो. क्षेत्र विपणी संज्ञेमध्ये किंमत निश्चिती केली जाते आणि जी किंमत ठरते ते विशिष्ट भागापुरती मर्यादित असते. बस संपलं. 5वं आहे मागणी किंवा ग्राहक विपणी संज्ञा. मागणी किंवा ग्राहक विपणी संज्ञा. चेक करा. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि विपणन हा चॅप्टर ग्राहकांच्या दृष्टीनेच आपल्याला त्याच्याबद्दलच विचार करून अभ्यास करायचा आहे. ग्राहकांचा हित लक्षात घ्यावं लागेल. विपणनाचा सर्वात महत्वाचा दृष्टिकोन म्हणजे ग्राहकांच्या गरजा किंवा मागणीचा आढावा घेणे. विपणनाचं सर्वात मोठं उद्दिष्ट ग्राहक क्या मांगता है, ग्राहक को क्या मांगता है, ग्राहकाला काय पाहिजे, त्याची गरज काय आहे हे बघून वस्तू तयार करणे, उत्पादनामध्ये बदल करणे ते विपणनामध्ये येतं. समजलं? ठीक आहे. आणि ग्राहक कोणत्या वस्तूची डिमांड करतोय त्याच वस्तूचं उत्पादन आपण घेऊ याची काळजी घेणं. मागणी आणि गरज तितकीच महत्वाची आहे. ग्राहकाला गरज असेल तर तो आपोआप त्या वस्तूची मागणी करेल, कंपल्सरी मागणी करेल. जसं की कोविड-19 म्हणजेच कोरोनामध्ये काय बघितलं आपण की मोठ्या प्रमाणामध्ये सॅनिटायझर आणि मास्कची मागणी होती, डिमांड होती, गरज होती त्यावेळेची, म्हणून डिमांड ऑटोमॅटिकली त्या वस्तूसाठी येऊ लागली. या संज्ञेनुसार संभाव्य ग्राहकांच्याकडून, संभाव्य ग्राहक म्हणजे कोण? भविष्यामध्ये एखादा ग्राहक आपली वस्तू खरेदी करू शकतो, त्या व्यक्तीला, त्या ग्राहकाला संभाव्य ग्राहक असे म्हणतात. आणखीन तो आपला ग्राहक झालेला नाही, कदाचित तो खरेदी करू शकतो, तो व्यक्ती खरेदी करू शकतो. ती वस्तू आपल्याकडे येऊन ती वस्तू खरेदी केल्यानंतर तेव्हा तो आपला ग्राहक होईल. सध्या त्या व्यक्तीला संभाव्य ग्राहक, फ्युचर कस्टमर, संभाव्य ग्राहक म्हटलं जातं. संभाव्य ग्राहकांच्याकडून कोणत्याही उत्पादनासाठी येणारी एकूण मागणी म्हणजे विपणी वय. इथं पण तुम्हाला विपणीची एक डेफिनेशन आलेली आहे. संभाव्य ग्राहकांच्याकडून, भविष्यामध्ये तो ग्राहक वस्तू आपल्याकडनं खरेदी करू शकतो. संभाव्य ग्राहकांच्याकडून कोणत्याही उत्पादनासाठी येणारी एकूण मागणी म्हणजे विपणी होय. ठीक आहे. मागणी किंवा ग्राहक विपणी संज्ञा समजलं. याच्यामध्ये काय, जशी ग्राहकांची गरज असते, गरज आली की लगेच मागणी त्या ठिकाणी ग्राहक करत असतात. 6th आहे अँड लास्ट आहे डिजिटल विपणी संज्ञा. लास्ट काय आहे? डिजिटल विपणी संज्ञा. चेक करा. माहिती तंत्रज्ञानाच्या उगमामुळे उदयास आलेली नवीन विपणी संज्ञा म्हणजे डिजिटल विपणी संज्ञा होय. माहिती तंत्रज्ञान म्हणजेच काय, आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया म्हणा, मोबाईलचा, लॅपटॉपचा, आयफोनचा वापर आपण करत आहोत, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत, म्हणून तेव्हापासून डिजिटल विपणी संज्ञा अस्तित्वात आली आहे. नवीन आणि आधुनिक ई-कॉमर्स प्रणाली व मोबाईल वापरामुळे खरेदीदार व विक्रेते यांना खरेदी करणे सहज व सुलभ झाले आहे.
मोबाईल वरनं एखाद्या ऍप्लिकेशन थ्रू Amazon म्हणू शकता, फ्लिपकार्ट म्हणू शकता, त्याच्यावरनं आपण एखादी वस्तू परचेस करत असतो घरी बसल्या ठिकाणी. ठीक आहे. टेलिफोन, मोबाईल, संगणक, इंटरनेट इत्यादी संदेशवहनाच्या माध्यमामुळे ग्राहक व विक्रेते यांच्यामध्ये प्रत्यक्ष संपर्क निर्माण होतो. आय थिंक संदेशवहनाच्या माध्यमामुळे ग्राहक व विक्रेते यांच्यामध्ये प्रत्यक्ष संपर्क निर्माण होतो. ते कॉन्टॅक्ट करून वस्तूबद्दल डिस्कस करून नंतर ग्राहक वस्तू खरेदी करू शकतो. कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही उत्पादनाचा दर्जा, वैशिष्ट्य, किमती, अटी इत्यादी विषयी माहिती घेणे सोपे झाले आहे. तुम्ही चेक केलं असेल Amazon वरती तुम्ही एखादी वस्तू जर परचेस करत असाल त्या ठिकाणी आपण सगळी इन्फॉर्मेशन चेक करतो. वस्तूचं साईज किती असतं, एखादा कपडा सिलेक्ट करत असेल तर कपड्याचा पॅटर्न कोणता आहे, कॉटन आहे, कॉटन ब्लेंड आहे, कॉटन मिक्स आहे, कॉटन पॉलिस्टिक आहे, या सर्व गोष्टी आपण चेक करतो. त्याच्यानंतर कलर बद्दल खाली मेन्शन केलेलं असतं. असे काही कलर्स आहेत ते आपल्याला माहिती नसतात, ते वाचल्यानंतर आपल्याला समजतात. रिव्ह्यू चेक करत असतो की आपल्या अगोदर ही वस्तू काही जणांनी खरेदी केलेली, त्यांचं म्हणणं काय या वस्तूबाबत, हे कशामुळं समजलं आपल्याला, डिजिटल विपणी संज्ञेमुळं समजलेलं आहे. आपण मोबाईलचा वापर करतो, मग त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करायची की नाही हे आपल्याला डिजिटल विपणी संज्ञेद्वारे समजतं. डिजिटल विपणीची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. जी विपणी वस्तू आणि सेवांच्या खरेदी व विक्रीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करते. मोबाईल, संगणक, लॅपटॉप, आयपॅड, टॅब या सगळ्यांचा वापर करते आणि दर्जा, वैशिष्ट्य, किंमत व त्यांच्या देवाणघेवाणीतील अटींच्या साठी संदेशवहनाच्या सुविधा देते. तिला डिजिटल विपणी संज्ञा असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चूज करायची आहे, खरेदी करायची आहे, परचेस करायची आहे. मग अशा वेळेस तुम्ही इलेक्ट्रॉनिक सामान घ्यायचं आहे, फॉर कॅमेरा वगैरे तुम्हाला परचेस करायचं आहे. अशा वेळेस पर्टिक्युलर त्या विक्रेत्याला आपण, जो कॅमेरा विकतोय त्या विक्रेत्याला आपण कॉल करून विचारू शकतो की आम्हाला तुमच्याकडनं कॅमेरा घ्यायचा आहे, प्राइस किती असेल, क्वालिटी कशी असेल, वॉरंटी, गॅरंटी सगळ्या अटी आपण त्या ठिकाणी विचारू शकतो. याला डिजिटल विपणी संज्ञा असे म्हणतात. आय होप तुम्हाला हे सगळे पॉइंट्स क्लिअर झाले असतील. याच्यामध्ये काहीच अवघड नाही, मी क्लिअर केलेले आहे. तुम्हाला जर डाऊट जरी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक अँड स्टे कनेक्टेड.